वृद्धांचे पाय मजबूत करण्यासाठी 45 सोपे घरगुती उपाय। नमस्कार मंडळी, ज्याप्रमाणे इमारतीचा पाया कमकुवत झाला की ती खचून जाते, अगदी तसाच आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले पाय। फक्त 10 पावले चालल्यावर थकवा येणे, गुडघे कंबर दुखणे किंवा जिने चढताना श्वास फुलणं ही पायाच्या अशक्तपणाची सुरुवात आहे। वाढत्या वयात पाय कमजोर झाले तर पडण्याचा आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो। पण म्हणून म्हातारपण घाबरून जाण्यात नसून प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी आहे। तुम्ही अजूनही तुमचे पाय मजबूत करून पुन्हा स्वावलंबी आणि आत्मविश्वासाने जगू शकता। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे असे 45 सोपे आणि प्रभावी उपाय जे तुमच्या पायांच्या स्नायूंना आणि हाडांना लोखंडासारखी ताकद देतील। नंबर 1, साजूक तूप। मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाणं वृद्धांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। तुपामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते। यातील मऊपणामुळे सांध्यांना नैसर्गिक वंगण मिळतं, ज्याने सांधेदुखी कमी होऊन पायात ताकद टिकून राहते। कसं घ्यावं? रोजच्या दुपारच्या जेवणात 1 ते 2 साजूक तुपाचे चमचे गरम वरण भातावर किंवा पोळीला लावून घ्यावेत। नंबर 2, उडीद लापशी। काळ्या उडदाची डाळ शरीराला प्रचंड ऊर्जा आणि ताकद देणारी मानली जाते। उडदाची मऊ शिजवलेली लापशी किंवा कांजी मांड्या आणि पायांच्या स्नायूंना पोलादी ताकद देते। यामुळे वाढत्या वयात पायांचा थरथराट आणि अशक्तपणा वेगाने कमी होतो। कसं घ्यावं? आठवड्यातून 2 वेळा काळ्या उडदाच्या डाळीची मऊ लापशी किंवा कांजी बनवून दुपारच्या जेवणात घ्यावी। नंबर 3, गुळवेल। आयुर्वेदात गुळवेलीला अमृतासारखं मानलं असून ती वात घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे। सांध्यांची तीव्र सूज, वेदना आणि कडकपणा कमी करण्यासाठी गुळवेल खूप उत्तम काम करते। गुळवेलीच्या सेवनानं पायांमधील पेशींना ताकद मिळते आणि हालचाल करणं सोपं होतं। कसं घ्यावं? गुळवेलीचा लहान तुकडा पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी ते काढा, पाणी प्यावे। नंबर 4, बदाम आणि खारीक। बदाम आणि खारीक एकत्र खाल्ल्यानं शरीराला आवश्यक ती प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात। हे मिश्रण नसा मजबूत करतं आणि पायांच्या स्नायूंमधील कमजोरी दूर करतं। रोजच्या याच्या वापराने हाडे मजबूत होऊन पायांना चालताना चांगली ताकद मिळते। कसं घ्यावं? रात्री 4 ते 5 बदाम भिजवून सकाळी त्याची सालं काढून खावेत आणि 1 कप गरम दुधात 1 चमचा खारीक पावडर मिसळून प्यावी। नंबर 5, हादग्याची फुले। हादग्याची फुले हा हाडांसाठी कॅल्शियमचा अत्यंत जुना आणि पारंपरिक खजिना मानला जातो। या फुलांमधील पोषक घटकांमुळे उतारवयात हाडांची होणारी झीज वेगाने भरून निघते। यामुळे वृद्धांचे पाय कमजोर न होता चालताना शरीराचा भार पेलण्याची ताकद राहते। कसं घ्यावं? हदग्याची स्वच्छ फुले उकडून त्याची कढी किंवा भाजी बनवून आठवड्यातून एकदा खावी। नंबर 6, काळे तीळ। सांधेदुखी आणि हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी काळे तीळ खूपच गुणकारी ठरतात। पांढऱ्या तिळांपेक्षा काळ्या तिळात कॅल्शियम जास्त असतं, जे हाडांना आतून मजबूत करतं। याच्या नियमित सेवनानं पायांमध्ये मुंग्या येणं आणि पाय थरथरणं पूर्णपणे आटोक्यात राहतो। कसं घ्यावं? रोज सकाळी 1 चमचा काळे तीळ थोड्या गुळासोबत नीट चावून खावेत। नंबर 7, पेरू। पेरूमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात। पेरू खाल्ल्यानं पायांच्या सांध्यांमधील लवचिकता टिकून राहायला मदत होते। यामुळे गुडघे आणि घोट्याची हालचाल सहज होऊन चालताना होणाऱ्या वेदना कमी होतात। कसं घ्यावं? दुपारी किंवा मधल्या वेळेत 1 चांगला पिकलेला पेरू थोडे सेंदव मीठ लावून खावा। नंबर 8, हरभऱ्याच्या पानांची भाजी। आंबट हरभऱ्याची भाजी ही सांध्यातील सूज आणि वात कमी करण्यासाठी जुनी गावरान पद्धत आहे। या पालेभाजीत लोह भरपूर असल्याने रक्ताभिसरण सुधारतं। थंडीच्या दिवसात वाढणारा सांध्यांचा ताठरपणा कमी करण्यासाठी ही भाजी एकदम उत्तम आहे। कसं घ्यावं? हिवाळ्यात किंवा मिळेल तेव्हा ही पारंपरिक भाजी आहारात समाविष्ट करावी। नंबर 9, बीट। बीट खाल्ल्यानं शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून रक्ताच्या नसा मोकळ्या होतात। यामुळे पायांच्या शेवटच्या नसांपर्यंत ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो। परिणामी थोडे चालल्यावर येणारा पायांचा थकवा आणि कणकण दूर होते। कसं घ्यावं? सकाळी किंवा दुपारी 1 वाटी बीट सॅलड म्हणून खावे किंवा त्याचा 1 ग्लास ताजा रस प्यावा। नंबर 10, बेलफळाचा गर। बेलफळ शरीरातील आणि पायांमधील अनावश्यक उष्णता तसेच जळजळ शांत करण्यासाठी गुणकारी आहे। उतारवयात अनेक वृद्धांच्या तळपायांची आग होण्याचा त्रास बेलफळाच्या सेवनानं कमी होतो। यामुळे पायांच्या नसांना थंडावा मिळून रात्री शांत झोप लागायला मदत होते। कसं घ्यावं? दुपारी बेलफळाचा गर पाण्यात कुस्करून गाळून विना साखर प्यावा।
नंबर 11 मोड आलेली मटकी. मोड आलेल्या मटकीमध्ये उत्तम दर्जाचे प्रथिने आणि फायबर असतात. वाढत्या वयात मांड्या आणि पायांचे मांस ढिले पडण्यापासून रोखण्यासाठी मटकी मदत करते. मटकीच्या सेवनानं स्नायूंना घट्टपणा येतो आणि चालताना पाय लटपटणं थांबतं. कसं घ्यावं? आठवड्यातून 2 ते 3 वेळा मोड आलेली मटकी मऊ शिजवून किंवा तिची उसळ बनवून खावी. नंबर 12 कुळथाचे कढण. कुळथाचे कढण किंवा सूप शरीरातील जुना वात आणि सांध्यांमधील कडकपणा घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे. कुळथ पचायला हलके असतात आणि शरीरातील साचलेले दूषित घटक बाहेर काढतात. यामुळे गुडघे आणि मांड्यांमधील जडपणा झटकन निघून जातो. कसं घ्यावं? 2 चमचे कुळथ पाण्यात उकळून त्याचे गरम कढण किंवा सूप संध्याकाळी प्यावे. नंबर 13 सफरचंद आणि दालचिनी. रोज एक सफरचंद त्यावर थोडी दालचिनी पूड टाकून खाल्ल्यानं नसांमधील सूज उतरते. यामुळे पायांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि टाचांचे दुखणे कमी होते. वाढत्या वयात हृदय आणि पाय दोन्ही निरोगी ठेवण्याचा हा अतिशय सोपा उपाय आहे. कसं घ्यावं? रोज सकाळी 1 सफरचंद कापून त्यावर 2 चिमूट दालचिनी पूड भुरभुरून खावे. नंबर 14 चिंचोके. भाजलेले चिंचोके किंवा त्याची पावडर सांध्यांच्या दुखण्यावर एक जुना अस्सल घरगुती उपाय आहे. चिंचोक्यामधील पोषक तत्वे गुडघ्यांमधील नैसर्गिक वंगण टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे सांधे घासले न जाता चालताना होणारी कटकट आणि वेदना थांबते. कसं घ्यावं? चिंचोके भाजून त्याची बारीक पावडर करावी व पाव चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी. नंबर 15 कवठाचे फळ. कवठामध्ये विटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असतं, जे नसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नियमित कवठ खाल्ल्यानं म्हातारपणात नसा कमकुवत होत नाहीत आणि मज्जासंस्था मजबूत राहते. परिणामी उतारवयात पाय सुन्न पडणं किंवा सतत मुंग्या येण्याच्या समस्या थांबते. कसं घ्यावं? कवठाच्या फळाचा गर काढून त्यात थोडा गूळ मिसळून दुपारी खावा. नंबर 16 काळे हरभरे आणि भाजलेले चणे. चणे हे शरीराला प्रथिनांचा आणि लोहांचा पुरवठा करणारे अत्यंत स्वस्त व बलवान सुपरफूड आहे. यातील कॅल्शियममुळे हाडे आतून मजबूत होतात आणि पडल्यास फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो. मांसाहार न करणाऱ्या वृद्धांसाठी पायांच्या स्नायूंना ताकद देण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. कसं घ्यावं? रात्री मुठभर काळे हरभरे भिजवून सकाळी चावून खावेत किंवा दुपारच्या वेळात मुठभर भाजलेले चणे खावेत. नंबर 17 नागकेशर चूर्ण. आयुर्वेदात नागकेशर हे नसांची टणक आणि वातदोष कमी करण्यासाठी विशेष मानलं जातं. पायांच्या नसांमध्ये होणाऱ्या वेदना आणि पायाला अचानक मुंग्या येणं याच्या सेवनानं आटोक्यात येतं. हे चूर्ण स्नायूंचा ताण कमी करून पायांमधील नवीन ताकद निर्माण करतं. कसं घ्यावं? 2 चिमूट नागकेशर पावडर मधासोबत सकाळी घ्यावी. नंबर 18 धने जिरे पाणी. पायांच्या नसांमध्ये साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी धने जिऱ्याचा अर्क उत्तम आहे. हा काढा प्यायल्यानं शरीरातील सूज उतरते आणि रक्ताभिसरण अतिशय सुरळीत होतं. पायांमधील जडपणा जाऊन हलकेपणा जाणवण्यासाठी हा एक अत्यंत सोपा उपाय आहे. कसं घ्यावं? रात्री 1 चमचा धने व जिरे पाण्यात भिजवून सकाळी उकळून ते पाणी प्यावे. नंबर 19 गाजर आणि आवळा रस. गाजर आणि आवळा एकत्र करून रस प्यायल्यानं पायांच्या नसांना भरपूर पोषण मिळतं. आवळ्यातील विटॅमिन C आणि गाजरातील अ जीवनसत्व सांध्यातील दाह कमी करतं. यामुळे टाचांच्या दुखण्यापासून आणि पायांच्या अशक्तपणापासून कायमचा आराम मिळतो. कसं घ्यावं? सकाळी 1 गाजर आणि 1 आवळा एकत्र दळून त्याचा ताजा रस गाळून प्यावा. नंबर 20 भोपळ्याच्या बिया. पंपकिन सीड्स. वयानुसार क्षीण होणाऱ्या स्नायूंचा ताकद देण्यासाठी भोपळ्याच्या बिया खूप प्रभावी आहेत. यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं, जे स्नायूंची पुनर्रचना करायला मदत करतं. नियमित सेवनानं पायांची पकड भक्कम होते आणि चालताना तोल जात नाही. कसं घ्यावं? रोज संध्याकाळी नाश्त्याच्या वेळी 1 चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाव्यात. नंबर 21 अळूची पाने. अळूच्या पानांमध्ये लोह आणि विटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळतं. अळूच्या सेवनानं रक्ताची कमतरता दूर होते आणि पायांतील स्नायूंना बळ मिळतं. यामुळे वृद्धापकाळात पाय थरथरणं, लटपटणं किंवा चालताना कापरे भरणं पूर्णपणे थांबतं. कसं घ्यावं? अळूच्या पानांची भाजी किंवा वाफेवर शिजवलेली कमी तेलाची वडी आठवड्यातून एकदा खावी. नंबर 22 सुंठ. सकाळी उठल्यावर सांधे आखडत असतील किंवा पायात जडपणा वाटत असेल तर सुंठ गुणकारी आहे. सुंठीच्या उष्ण आणि पाचक गुणामुळे शरीरातील वात कमी होऊन सांधे मोकळे होतात. यामुळे सकाळी उठल्यानंतर सहजतेने पावले टाकता येतात. कसं घ्यावं? अर्धा चमचा सुंठ पावडर 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यावी. नंबर 23 जवस आणि मेथी कढण. जवस आणि मेथी दाणे एकत्र उकळून तयार केलेलं कढण सांध्यांसाठी उत्तम औषध आहे.
या काढ्यामुळे सांध्यांमधील जुना वात, कडकपणा आणि सूज कमी व्हायला मदत होते. हे कडण नियमित प्यायल्यानं गुडघ्यांची लवचिकता वाढून चालणं सोपं होतं. कसं घ्यावं? अर्धा चमचा जवस आणि अर्धा चमचा मेथी 1 ग्लास पाण्यात उकळून अर्धे पाणी झाल्यावर गाळून प्यावे. नंबर 24 रताळे. रताळे पचायला हलके आणि वाढत्या वयात शरीराला आवश्यक ऊर्जा देणारे अन्न आहे. यात अ जीवनसत्व, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे स्नायूंचे आरोग्य जपतात. याच्या नियमित सेवनानं शरीरातील अशक्तपणा दूर होऊन पायांमध्ये ताकद येते. कसं घ्यावं? रताळे उकडून किंवा भाजून त्यावर थोडे काळे मीठ टाकून दुपारी खावे. नंबर 25 काजू आणि दूध. रात्री काजू दुधात शिजवून प्यायल्यानं स्नायूंना नैसर्गिक ऊर्जा आणि पोषण मिळतं. काजूमधील चांगली चरबी आणि दुधातील कॅल्शियम रात्रीच्या वेळी नसांना आराम देते. यामुळे रात्री झोपताना पायांच्या नसा ओढल्या जाणं किंवा गोळे येण्याचा त्रास बंद होतो. कसं घ्यावं? रात्री 2 ते 3 काजू दुधात बारीक ठेचून उकळावेत आणि ते दूध प्यावे. नंबर 26 आवळा. वय वाढतं तसतशी शरीराच्या आजारांशी लढण्याची आणि स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता कमी होते. रोज आवळा खाल्ल्यानं शरीराला क जीवनसत्व मिळतं, ज्यामुळे हाडांमधील पेशींचे आरोग्य सुधारतं. यामुळे थकवा दूर होऊन पायांना नवीन ताकद मिळते. कसं घ्यावं? रोज सकाळी 1 ताजा आवळा खावा किंवा 1 चमचा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी. नंबर 27 शेवग्याच्या फुलांची भाजी. शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच त्याच्या फुलांची भाजी खाणं हाडांसाठी संजीवनी मानलं जातं. ही भाजी हाडांमधील कॅल्शियमची कमतरता वेगाने भरून काढण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आठवड्यातून एकदा ही भाजी खाल्ल्यानं सांधेदुखी आणि हाडांचा कमकुवतपणा दूर होतो. कसं घ्यावं? शेवग्याची स्वच्छ धुतलेली फुले उकडून त्याची भाजी बनवावी आणि आठवड्यातून एकदा खावी. नंबर 28 मूग. उतार वयात जड अन्न पचवणं कठीण जातं, अशा वेळी मूग हा सर्वोत्तम पर्याय आहे. मोड आलेले मूग किंवा मऊ शिजवलेल्या मूग डाळीतून प्रथिनांचा चांगला साठा मिळतो. स्नायूंचा क्षय थांबतो आणि शरीराला हलकेपणा व ताकद दोन्ही मिळतात. कसं घ्यावं? मोड आलेले मूग वाफवून खावेत किंवा मूग डाळीचे गरम वरण सूप प्यावे. नंबर 29 अननस. अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं नैसर्गिक पाचक घटक असते, जे दाहशामक म्हणून काम करते. सांधिवात असलेल्या वृद्धांसाठी अननस खूप फायदेशीर असून सांध्यांमधील सूज कमी करतो. यामुळे गुडघे आणि गोट्याचे दुखणे हळूहळू कमी होते. कसं घ्यावं? दुपारी जेवणानंतर 1 लहान वाटी ताज्या अननसाच्या फोडी खाव्यात. नंबर 30 कढीपत्ता. कढीपत्ता केवळ फोडणीपुरता न ठेवता रोज चावून खाणं आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. यातील लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स हाडांची घनता वाढवायला मदत करतात. रोज कढीपत्ता खाल्ल्यानं पायांच्या नसा मजबूत होऊन केस गळणंही थांबतं. कसं घ्यावं? रोज सकाळी रिकाम्या पोटी 7 ते 8 ताजी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. नंबर 31 अळशी तेल व चटणी. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, जे नसा आणि सांध्यांसाठी उत्तम आहे. अळशीमुळे सांध्यांमधील कडकपणा कमी होऊन पायांच्या नसा मोकळ्या होतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि चालताना पायात होणाऱ्या वेदना थांबतात. कसं घ्यावं? दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 चमचा अळशीचे तेल आमटी किंवा सॅलडवर घ्यावे किंवा भाजलेली अळशी, लसूण, जिरे आणि तिखट यांची चटणी बनवून रोज जेवणासोबत 1 चमचा खावी. नंबर 32 अंजीर. वृद्धांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या फार सामान्य असते, ज्याचा थेट परिणाम शरीराच्या ताकदीवर होतो. रोज भिजवलेले सुके अंजीर खाल्ल्यानं पोट साफ राहतं आणि पचनसंस्था निरोगी बनते. पोट निरोगी राहिल्याने अन्नातील पोषण पायांच्या स्नायूंना पूर्णपणे मिळतं. कसं घ्यावं? रात्री 2 सुकी अंजीर पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी ते खाऊन पाणी प्यावे. नंबर 33 वेलची आणि दूध. दुधात वेलची टाकून उकळून प्यायल्यानं पचनतर सुधारतं, शिवाय मज्जासंस्थेला उत्तम आराम मिळतो. वेलचीयुक्त दुधामुळे पायांच्या नसांमधील ब्लॉक झालेले रक्त पुन्हा खेळते होण्यास मदत होते. यामुळे रात्री पायात येणारे क्रॅम्प्स किंवा झटका येणं कमी होतं. कसं घ्यावं? रात्री 1 कप गरम दुधात 2 कुटलेली वेलची टाकून उकळून ते दूध प्यावे. नंबर 34 मेथीची भाजी. मेथीची भाजी किंवा मेथी दाणे शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. थंडीच्या दिवसात वाढणारे पायांचे जुने दुखणे आणि सांध्यांची कडकड मेथीमुळे आटोक्यात राहते. यामुळे पायांच्या स्नायूंना उष्णता मिळून हालचाल करणं सोपं जातं. कसं घ्यावं? आठवड्यातून 2 वेळा ताज्या मेथीची लसूण घालून केलेली भाजी भाकरीसोबत खावी. नंबर 35 काळा गुळ. जेवण झाल्यावर गुळाचा छोटा तुकडा खाणं पचनासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. काळ्या गुळातील खनिजे अन्नाचे सहज पचन करतात आणि रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवतात. यामुळे शरीराला झटपट नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि दिवसभराचा थकवा निघून जातो. कसं घ्यावं? दुपारी आणि रात्रीच्या जेवणानंतर गुळाचा 1 लहान तुकडा पेढ्या एवढा चघळून खावा. नंबर 36 पपई.
पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे शरीरातील सूज आणि दाह कमी करण्यास मदत करते. नियमित पपई खाल्ल्याने गुडघे, टाचा आणि सांध्यांमधील दाह कमी होऊन हालचाल सुलभ होते. याशिवाय पपईमुळे पचनसंस्था साफ राहून आहाराचे नीट पोषण मिळते. कसं घ्यावं? सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारी 1 वाटी ताजी कापलेली पपई खावी. नंबर 37. उंबराचा रस किंवा फळ. उंबराचे फळ आणि रस शरीरातील तीव्र दाह, उष्णता आणि पित्त शांत करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. तळपायांची सतत होणारी जळजळ आणि आग होणे उंबराच्या रसाने झटकन थांबते. यामुळे पायाच्या चेतासंस्थेला थंडावा मिळून आराम मिळतो. कसं घ्यावं? उंबराच्या पिकलेल्या फळाचा रस 1 चमचा पाण्यात मिसळून दुपारी घ्यावा किंवा एखादे फळ चावून खावे. नंबर 38. पिस्ता. दररोज थोडे पिस्ते खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन B6 मिळतं, जे नसांच्या मजबूतीसाठी गरजेचं आहे. पिस्त्यातील पोषक घटक पायांच्या मज्जातंतूंना मजबूत ठेवून पायांचा कमकुवतपणा दूर करतात. यामुळे उतार वयात पायांमध्ये येणारा अशक्तपणा कमी होतो. कसं घ्यावं? रोज संध्याकाळी 3 ते 4 अनसॉल्टेड पिस्ते खावेत. नंबर 39. ओवा. वाढत्या वयात गॅस, अपचन किंवा पोट फुगल्यास त्याचा ताण पायांच्या नसांवर पडतो. अशा वेळी ओवा खाल्ल्यानं पोटातील गॅस तात्काळ बाहेर पडतो आणि अन्न सहजपणे पचतं. पोट हलकं राहिल्यानं शरीरात उत्साह राहतो आणि पाय हलके वाटतात. कसं घ्यावं? अर्धा चमचा ओवा 1 ग्लास कोमट पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यावे. नंबर 40. तूप आणि गूळ. दुपारच्या जेवणानंतर साजूक तूप आणि गूळ एकत्र करून खाणं हा जुना शक्तिशाली उपाय आहे. या उपायामुळे शरीरात नैसर्गिक उष्णता व ताकद निर्माण होते आणि मांड्यांमधील अशक्तपणा जातो. नियमित सेवनानं शरीरातील रक्ताची कमतरता आणि थकवा दूर होतो. कसं घ्यावं? दुपारच्या जेवणानंतर 1 चमचा साजूक तूप आणि 1 छोटा तुकडा गूळ एकत्र करून खावा. नंबर 41. कोकम सरबत. कोकममुळे शरीरातील वाढलेले पित्त शांत होतं आणि पचनक्रिया संतुलित राहते. पित्त कमी झाल्याने अनेक वृद्धांच्या तळपायांची आग होणे बंद होते. उन्हाळ्यात आणि पित्ताचा त्रास असताना हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो. कसं घ्यावं? दुपारी 1 ग्लास पाण्यात 2 कोकम आगळ आणि सेंधव मीठ घालून विना साखर प्यावे. नंबर 42. पालक. पालकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन K आढळतं. यामुळे म्हातारपणात हाडांची घनता टिकून राहते व पायांमधील स्नायू भक्कम होतात. नियमित पालकाचे सेवन केल्यानं शरीरातील रक्ताची पातळी वाढून पायांचा थकवा दूर होतो. कसं घ्यावं? आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालकाची भाजी, गरगटा किंवा पालकाचे ताजे सूप बनवून प्यावे. नंबर 43. सुंठ तुळस रस. पायांच्या स्नायूंमध्ये आलेली कडक आणि सांध्यांमधील जखडण कमी करण्यासाठी हा काढा उत्तम आहे. सुंठीचा उष्ण गुण आणि तुळशीचे औषधी घटक पायांमधील वातदोष बाहेर काढतात. यामुळे थंडीत किंवा हवामान बदलल्यावर पायांना होणारा त्रास कमी होतो. कसं घ्यावं? सुंठ पावडर आणि तुळशीचा रस अर्धा चमचा मधासोबत सकाळी चाटून घ्यावा. नंबर 44. ताक आणि पुदिना. दुपारी ताज्या ताकात पुदिना आणि सेंधव मीठ घालून प्यायल्यानं शरीराला उत्तम हायड्रेशन मिळतं. ताकातील कॅल्शियम आणि पुदिन्याची थंडावा स्नायूंचे आरोग्य जपतात. यामुळे रात्री झोपताना पायात गोळे येण्याची समस्या कायमची बंद होते. कसं घ्यावं? दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताज्या ताकात 5 ते 6 पुदिना पाने आणि सेंधव मीठ घालून प्यावे. नंबर 45. डिंकाचे लाडू. डिंक हा हाडांच्या मजबूतीसाठी आणि स्नायूंच्या ताकदीसाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. डिंकाचे लाडू खाल्ल्याने सांध्यांमधील कडकपणा कमी होऊन पायांना चांगली पकड व ताकद मिळते. वाढत्या वयात शरीराला ऊब व पोषण देण्यासाठी हे लाडू अतिशय उत्तम मानले जातात. कसं घ्यावं? रोज सकाळी 1 लहान डिंकाचा लाडू कोमट दुधासोबत खावा. मित्रांनो, आज आपण ज्या 45 उपायांची माहिती पाहिली त्यांचा खरा फायदा नियमित वापरानेच मिळेल. कोणतेही उपाय 4 ते 5 दिवस करून सोडून देऊ नका. तुमच्या दिनचर्येत जे सहज शक्य आहे ते उपाय सातत्याने करा. काहीच दिवसात पायातील अशक्तपणा गायब होऊन ताकद परत येईल. मित्रांनो, आजचा हा 45 उपायांचा खजिना तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. हा मोलाचा संदेश घरातील वयोवृद्ध आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. निरोगी राहा, आनंदात राहा. मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी.